मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे टेफ्लॉनची नॉनस्टिक भांडी किती सुरक्षित, काय ते बघूया. गेल्या काही वर्षात नॉनस्टिक भांड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेफ्लॉन कोटिंगमुळे चिंता वाढली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की नॉनस्टिक भांडी जास्त गरम करणे टाळावे. आता काय ते बघूया. ज्याचे कारण असे की टेफ्लॉन कोटिंग फ्लेक्स बंद होते आणि हानिकारक वायू सोडते. या धुरामुळे आपल्या फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते आणि फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात, ज्याला पॉलिमर फ्ल्यूम फीवर म्हणतात. गेल्या काही वर्षात नॉनस्टिक भांड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेफ्लॉन कोटिंगमुळे चिंता वाढली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की नॉनस्टिक भांडी जास्त गरम करणे टाळावे. याचे कारण असे की टेफ्लॉन कोटिंग फ्लेक्स बंद होते आणि हानिकारक वायू सोडते. या धुरामुळे आपल्या फुफ्फुसाचे नुकसान होऊ शकते आणि फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात, ज्याला पॉलिमर फ्ल्यूम फीवर असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात लष्करी वाहनांमध्ये आणि रणगाड्यांमध्ये पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीनचा पहिल्यांदा वापर झाला. पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजे टेफ्लॉन ब्रँड. त्यावर इतर रसायनांचा सहजासहजी प्रभाव पडत नाही. तसेच अतिउष्णतेचा देखील यावर प्रभाव पडत नाही. त्यामुळे पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन रणगाडे किंवा इतर लष्करी वाहनांच्या आतील भागात लावले जात असत, जेणेकरून हानिकारक रसायनांची ने-आण करताना पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीनमुळे त्याच्यावर काहीही फरक पडणार नाही. याच पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन चाच वापर आज नॉनस्टिक तवे आणि भांड्यांमध्ये केला जातो. टेफ्लॉन कोटेड भांडी जास्त गरम झाल्यामुळे ते काही गॅसेस उत्सर्जित करतात. या गॅसेसमुळे ड्रॅपॉलिमर फ्ल्यूम फीवरचा त्रास होतो. यामध्ये ताप, थंडी आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळून येतात. परफ्लुराइनाइक ॲसिड हे मानवनिर्मित रसायन आहे. याचा वापर टेफ्लॉन तयार करण्यासाठी होतो. प्लास्टिक प्रमाणेच टेफ्लॉन देखील शतकानुशतके न खुपता तसेच राहते. आपल्या शरीरात याचा प्रवेश झाल्यानंतरही विपरीत परिणाम दिसून येऊ लागतात. परफ्लुरोटोनाइक ॲसिडमुळे मूत्रपिंड आणि अंडकोशाचा कर्करोग, थायरॉइड, हाय कोलेस्ट्रॉल तसेच गर्भधारणेमधील समस्या दिसून येतात. ही भांडी 300 पेक्षा जास्त तापमानाला गरम केल्यास त्यातून विषारी धूर निघतो, ज्यामुळे मटेफ्लॅन फ्ल्यूसारखे आजार होऊ शकतात. स्क्रच पडल्यास ही भांडी वापरणे त्वरित बंद करावे. तज्ज्ञांच्या मते खाण्यासाठी फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलची भांडी वापरण्यास हरकत नाही. ही भांडी टिकाऊ, स्वच्छ करण्यास सोपी आणि आरोग्यदायी मानली जातात. व्हेरी गुड. तथापि माती आणि सिरॅमिकची बनलेली भांडी देखील खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर त्याची योग्य देखभाल केली गेली असेल तर मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे अन्न शिजवण्याचा एक पारंपरिक आणि आरोग्यदायी मार्ग आहे. आधुनिक कुकवेअरला सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधत असाल तर मातीची भांडी वापरू शकता. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.